आता हा इतिहासातल्या याचा भाग आहे. आता म्हणजे आता एक्झॅक्ट आकडा कोण कुठनं काढून देणार. आता हे प्रत्येक इतिहासकार जो आहे त्यांचा अभ्यास स्टडी जो आहे किंवा त्यांनी जे केलं त्यांचं वेगळं असू शकतं. पण आता ह्याच्यावर काय म्हणजे चर्चा किंवा ह्याच्यावर काय वाद घालण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. पण हा वाद आता जाणून बुजून पुढे आणला जातोय. मुस्लिम आणि हिंदू किंवा मुस्लिम सैनिकांचा असेल किंवा मटन मल्हार मटन विषय असेल, सर्टिफिकेट असेल, असं नाही. आता हिंदू खाटीक समाज तर पहिल्यापासून आहेत, मुस्लिम पण खाटीक समाज आहे. शेवटी मटन कुणाकडनं घ्यायचं हा ज्याचं त्याच आहे. आणि राणे साहेबांनी पण ते जे काय म्हणतो आपण म्हणजे सर्टिफिकेशन ते ज्यांना त्यांचं हे असेल किंवा हिंदू खाटकाचं त्यांनी देत नाही घ्यावं. ज्यांना दुसरीकडनं घेणं मुस्लिम याच्याकडनं योग्य वाटतं त्याला काही नाही. त्यांनी काय असं मला नाही वाटत की राणे असं म्हटलं की मुस्लिम खाटीक समाजाकडनं घेऊच नाही. त्यांनी काय केलं आता माझ्या माहितीनं म्हणजे एखाद्या चुकीची असू शकते ती, पण जो शीख समाज आहे हा झटक्याचंच मटण खातो. म्हणजे मला जेवढी माहिती आहे एखाद्या वेळेस ते हलाल जे मटण आहे ते खात नाहीत. शीख समाज जो आहे ते जे मटण आहे ते घेतातच ना कुठनं तरी. त्यामुळे असं काही आता कसं आहे की ते संभाजी महाराजांच्या वरनं जे काही सगळा वादंग सुरू झाला आणि खरं म्हणजे अबू आझमींचं ते एक जे स्टेटमेंट ते या सगळ्या याला कारणीभूत ठरले. म्हणजे एका वादग्रस्त आणि गरज नसताना पण केलेल्या विधानामुळं छत्रपती संभाजी महाराजांवर हे सगळं आता जे आहे हे राज्यामध्ये वादंग सुरू झालंय. म्हणजे मला तेच आहे की एवढे मोठे आता ते एवढे वर्ष राजकारणात आहेत तर त्यांनी बोलायलाच नाही पाहिजे होतं. ते जर संभाजी महाराजांवर बोललेच नसते हे सगळे पुढचे त्याचे रिपरकशन म्हणा किंवा प्रतिक्रिया म्हणा किंवा त्याच्यावरचे हे आज जे प्रत्येकाचे वेगवेगळे व्ह्यूज यायला लागले हे आलेच नसते. आता तुम्ही बोलताय हे माहिती असताना किंवा ह्याचा परिणाम काय, परत तुम्ही माफी पण मागता, परत म्हणता संभाजी महाराजांबद्दल आमचं काही हे नव्हतं आहे. संभाजी महाराजांबद्दल बोलायचं कशाला काही नव्हतं तर गरजच नव्हती बोलायची आणि एवढं राज्यात सगळं पेटवून देण्याची. असे प्रकार ही खरं म्हणजे एवढ्या वर्ष राजकारणातल्या लोकांनी करू नये. त्यांनी काहीतरी राज्याचा, जनतेचा आणि सर्व समाजांचा ह्या म्हणजे ही जे अबू आझमींसारखी नेते त्यांनी विचार केला पाहिजे. राजकारण करायला अजून विषय भरपूर आहेत. ह्या विषयांमध्ये गरज नसताना काहीतरी बोलून राजकारणाचा रंग त्याला द्यायचा हे चुकीचं आहे.